मुंबईतील नालेसफाईची भाजप आमदार आशिष शेलार यांनी पाहणी केली आहे। पालिकेने 75% नालेसफाईचा दावा केलाय, मात्र तो दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय। मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः नालेसफाईसाठी पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरावं असं आव्हान देखील शेलार यांनी पालिका आयुक्तांना दिलंय। नालेसफाई संदर्भात आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी देखील शेलार यांनी पाहणी केल्यानंतर केली आहे। तसेच नालेसफाई संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर देखील आशिष शेलार यांनी निशाणा साधलाय। मुंबई शहरामध्ये मोठे छोटे अरुंद अशा पद्धतीचे नाले जवळजवळ 2000 किलोमीटरच्या पर्यंतचे आहेत आणि मी या 2000 किलोमीटरच्या सगळ्या नाले सफाईला गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या आधारावर 250 कोटी रुपयाच्या वर खर्च होतो। पण परिस्थिती मुंबईकरांना काय दिसते, 250 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त खर्च होऊन जवळजवळ 2000 किलोमीटरच्या नाल्यांची सफाई ही समाधानकारक नसते। आज मी स्वतः या ठिकाणी रामकृष्ण मिशन रोड नाला, नॉर्थ एव्हेन्यू, मेन एव्हेन्यू, PNT, SNDT नाला या सगळ्या नाल्यावर स्वतः भेट दिली आहे आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद कामाचा दिसतोय त्यामध्ये पावसाआधी संपूर्ण नाले सफाई होईल हे अशक्यप्राय वाटतं आहे। आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना माझं म्हणणं आहे, आपण नाल्यावर या, आपले नाले सफाईच्या कामाच्या भेटीचे फोटो दिसू द्या, चित्र दिसू द्या, मुंबईकरांना तुम्ही दिसा।